राज्य सरकारची लिटमस टेस्ट ठरलेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपने नगराध्यक्षपदाचं अर्धशतक गाठत पहिला क्रमांक पटकावलेला आहे। भाजपच्या यशाचं श्रेय हे अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातं। विदर्भामध्ये अपेक्षेप्रमाणे भाजपने वर्चस्व राखतानाच उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या पट्ट्यातही जोरदार मुसंडी मारली। मराठवाड्यामध्ये प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर यांचा करिश्मा चालला नाही, तर दुसरीकडे प्रचाराची एकहाती धुरा सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांची जादू या निवडणुकीमध्ये चालल्याचं दिसतंय। मुख्यमंत्र्यांनी प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात महाराष्ट्र पिंजून काढला आणि त्याचा थेट फायदा हा भाजपला झाल्याचं दिसतंय। आता उरलेल्या 3 टप्प्यांमध्ये भाजपची जादू चालते का ते पाहणं औत्सुक्याचं ठरेल। मराठवाड्यामधल्या निवडणुकांकडे सगळ्या राज्याचंच लक्ष लागलेलं होतं। परळीसह एकंदर मराठवाड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं मुसंडी मारलेली पाहायला मिळते। परळीमध्ये राष्ट्रवादीच्या सरोजिनी हलगे विजयी झाल्या। अंबाजोगाईवर काँग्रेसचा झेंडा फडकला, तर गेवराई आणि धारूर भाजपच्या ताब्यात गेली आहे। त्याचवेळी माजलगाव नगरपालिका भाजप पुरस्कृत आघाडीने आपल्याकडे राखली आहे। उस्मानाबाद जिल्ह्यामधल्या परांडा, भूम, कळंब, तुळजापूर नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष निवडून आलाय। परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड आणि सोनपेठ नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे, तर पाथरी आणि जिंतूर नगरपालिकेवर राष्ट्रवादीने कब्जा मिळवलाय। सेलूमध्ये जनशक्ती विकास आघाडीचे विनोद बोराडे विजयी झालेत। अत्यंत चुरशीच्या झालेल्या मानवत नगर अध्यक्ष निवडणुकीमध्ये आधी काँग्रेसचे बापूराव नागेश्वर यांना विजयी घोषित करण्यात आलं होतं, मात्र फेरमतमोजणीत शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी घोषित केलं गेलं। जालना जिल्ह्यातल्या भाजपनं कब्जा मिळवलाय। हिंगोली जिल्ह्यातल्या बसमतनगर नगरपालिकेवर राष्ट्रवादीनं वर्चस्व मिळवलं असलं तरी नगराध्यक्षपदी मात्र शिवसेनेचे श्रीनिवास पोरजवार विजयी झाले। आज या निवडणुकीमध्ये मी पण खूप ताकद लावली होती, मी इथे पूर्ण वेळ दिला होता आणि हे सगळे झाल्यानंतरही जर राष्ट्रवादीचा विजय झालाय आणि भाजपचा पराभव झालाय तर तो मी स्वीकारते। जसं विजयाची जर मी जबाबदारी स्वीकारते तर पराभवाची जबाबदारी झटकण्यात अर्थ नाही। विदर्भामध्ये नगरपालिका निवडणुकीत भाजपची सरशी दिसून आली। विदर्भातल्या 45 पैकी निम्म्यापेक्षा जास्त जागांवर भाजपचे नगराध्यक्ष निवडून आलेत आणि या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीला निवडक यश मिळालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं गाव असलेल्या चंद्रपूरच्या मूलमध्ये 17 पैकी 16 जागा भाजपनं जिंकल्यात। वर्ध्यामध्ये भाजपचे 6च्या 6 नगराध्यक्ष विजयी झालेले आहेत। आर्वीमध्ये भाजपनं सर्वच्या सर्व 23 जागा जिंकल्यात। चंद्रपूर, सिंदेवाही, वाशिम, वरोरा आणि तेल्हारा, मूर्तिजापूरमध्ये भाजपचं कमळ फुललं। पुलगावमध्ये भाजपच्या शीतल गाते नगराध्यक्ष झाल्या। अकोला, बाळापूरमध्ये काँग्रेसचे खतीब घराण्यानं वर्चस्व राखलं, तिथे भाजप आणि भारिप बहुजन महासंघाला भोपळाही फोडता आला नाही। पातूरमध्ये राष्ट्रवादी विजयी झाली, पण नगराध्यक्ष काँग्रेसचा झाला। यवतमाळ, पुसदमध्ये राष्ट्रवादीचे माजी मंत्री मनोहर नाईक यांच्या पत्नी अनिता नाईक विजयी झाल्या, मात्र तिथं भाजप सेना युतीला 14 तर राष्ट्रवादीला 12 जागा मिळाल्या। बुलडाण्यामध्ये भारिप बहुजन महासंघाच्या नजमुन्निसा सज्जाद विजयी झाल्या। राजुरामध्ये काँग्रेसची सत्ता आली, तिथं काँग्रेसचे अरुण धोटे नगराध्यक्ष झाले। अमरावतीतल्या 9 पैकी 7 नगरपरिषदांमध्ये भाजपचा झेंडा फडकला। काँग्रेस आणि शिवसेनेला एका नगरपरिषदेवर समाधान मानावं लागलं। अचलपूरमध्ये शिवसेनेच्या सुनीता फिसके नगराध्यक्ष झाल्या। यवतमाळ वाडीमध्ये भाजपची सत्ता आली, तिथे तारेंद्र बोर्डे नगराध्यक्ष झाले। दिग्रसमध्ये सर्वाधिक शिवसेनेला 10 जागा मिळाल्या, पण नगराध्यक्षपदी अपक्ष सदफ जहां मोहम्मद विजयी झाला। यवतमाळ दारव्हामध्ये काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंना जोरदार दणका मिळाला, तर पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रतिष्ठा राखली। दारव्हा नगर अध्यक्षपदी शिवसेनेचे बबन इरवे विजयी झाले। घाटंजीमध्ये विकास आघाडीची सत्ता आली, त्या आघाडीच्या नैना ठाकूर नगराध्यक्ष झाल्या। आर्णीमध्ये राष्ट्रवादीला सर्वाधिक 8 जागा मिळाल्या, पण शिवसेनेच्या अर्चना मंगाम नगराध्यक्ष झाल्या। उमरखेडमध्ये भाजपनं 7 तर एमआयएमनं 8 जागा जिंकल्या, तर नगराध्यक्षपदी भाजपचे नामदेव ससाणे निवडून आले। नगरपालिका निवडणुकीमध्ये कोकणात संमिश्र निकाल पाहायला मिळतोय। देवगडमध्ये माजी मंत्री नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं कमबॅक केलं। सावंतवाडीमध्ये शिवसेनेने बबन साळगावकर, तर मालवणमध्ये शिवसेनेचे महेश कांदळेकर नगराध्यक्षपदी विजयी झाले। वेंगुर्ल्यामध्ये भाजपचे राजन गिरप यांनी बाजी मारली। रत्नागिरीमध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता आणत उदय सामंत यांनी प्रतिष्ठा राखली। रत्नागिरीमध्ये शिवसेनेचे राहुल पंडित नगराध्यक्ष झाले। चिपळूण नगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आली। शिवसेनेतून आयत्या वेळी भाजपमध्ये आलेल्या सुरेखा खेराडे नगराध्यक्ष झाल्यानं भाजपला लॉटरी लागली। भास्कर जाधवांच्या नाराजीचा फटका हा राष्ट्रवादीला बसला। खेडमध्ये मनसे राष्ट्रवादी आघाडीचे वैभव खेडेकर नगराध्यक्ष बनले, पण 17 पैकी 10 जागा जिंकून सत्ता मात्र शिवसेनेची आली।
तर शहर विकास आघाडीचे वैभव खेडेकर नगराध्यक्ष बनले। राजापूरमध्ये काँग्रेसने सत्ता राखली, तिथे हनीफ मुसा काझी हे नगराध्यक्षपदी विजयी झाले। दापोलीमध्ये नगरपंचायत असल्यानं नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे, तिथे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला 8, शिवसेनेला 7, भाजपला 2 जागा मिळाल्या। भाजप कोणासोबत जातं यावर नगराध्यक्ष कोणाचा हे ठरणार आहे। रायगड जिल्ह्यातल्या रोहा नगराध्यक्षपद निवडणुकीमध्ये धक्कादायक निकालांची नोंद झाली। राष्ट्रवादीचे संतोबा पोटफोडे अवघ्या 6 मतांनी नगराध्यक्षपदी निवडून आले। रोहामध्ये सुनील तटकर यांनी आपली प्रतिष्ठा राखली, तर त्यांच्या पुतण्याला 3ऱ्या क्रमांकाची मतं मिळाली। श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीचे नरेंद्र भुसाणे नगराध्यक्षपदी विजयी झाले। महाडमध्ये काँग्रेसने सत्ता काबीज केली, तिथे काँग्रेसच्या स्नेहल जगताप नगराध्यक्ष झाल्या। मुरुडमध्ये शिवसेनेच्या स्नेहा पाटील नगराध्यक्षपदी विजयी झाल्या। पेणमध्ये काँग्रेसने सत्ता राखली, खोपोलीत पुन्हा राष्ट्रवादीने बाजी मारली। ओरणमध्ये भाजपचं कमळ एकहाती फुललं, भाजपच्या सायली म्हात्रे नगराध्यक्ष बनल्या। पालघरमध्ये आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या मतदारसंघामध्ये त्यांना एकही नगरपालिका जिंकता आली नाही। विक्रमगडमध्ये आघाडीची सत्ता आली, तलासरीमध्ये माकप तर मोखाड्यामध्ये शिवसेनेनं बाजी मारली। सिंधुदुर्गामध्ये विजय मिळवत नारायण राणे यांनी कमबॅक केले। सत्ता परिवर्तनासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं एकत्र निवडणूक लढवणं ही काळाची गरज असल्याचं मत राणे यांनी व्यक्त केलं। काँग्रेस नेतृत्वावरही त्यांनी प्रहार केला। घरी बसून विजय मिळवता येत नाही। कार्यकर्ते आज तयार आहेत, कार्यकर्ते लढायला तयार आहेत, पण काँग्रेसच्या नेत्यांकडून त्यांच्या पाठीमागे कार्यकर्ते उभे राहिलेले दिसत नसल्यामुळे काँग्रेस उभारी घेण्याऐवजी जैसे थे किंवा फार पिछाडीकडे जात आहे असं चित्र दिसते। नगरपालिका निवडणुकीत भाजपचा विजय झाल्यावर चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारपूर शहरामध्ये तोडफोड आणि लाठीमार यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली। बल्लारपूर शहरामध्ये भाजपनं 1916 मतांनी विजय प्राप्त केला। राजू झोडे नावाच्या पराभूत उमेदवाराच्या समर्थकांनी पुन्हा मतमोजणीची मागणी करत मुख्य चौक आणि नगरपालिकेची इमारत असलेल्या स्थळावर गोंधळ घातला। जमाव आक्रमक झाला, या जमावानं हिंसक होत मुख्य मार्गावर चक्का जाम केला। काही झोडे समर्थकांनी ये जा करणारी वाहनं अडवली, लोकांना धमकावलं आणि 2 बसेसची तोडफोड केली। यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी परिस्थिती हाताळत सौम्य लाठीमार केला आणि जमावाला पांगवलं। सध्या शहराच्या विविध भागामध्ये तणावाची स्थिती आहे। या निवडणुकीमध्ये भाजप 1 नंबरवर असून केंद्र आणि राज्य सरकार चांगलं काम करत असल्याची पावती नगरपालिका निवडणुकांमधल्या विजयामधून मिळाली असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे। सध्या चांगलं यश मिळालं असलं तरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये मित्र पक्षांना सोबत घेऊ, परंतु आमच्या अटीवर युती करू असा इशारा त्यांनी मित्र पक्षांना दिला आहे। सातारा नगरपालिका ताब्यात आल्यानंतरही खासदार उदयनराजे भोसले यांनी एकंदर निकालाबाबत नाराजी व्यक्त केली आहे। वास्तविक उदयनराजे यांच्या सातारा विकास आघाडीने 40 पैकी 23 जागा जिंकल्यात, तरीही उदयनराजेंनी नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान सातारकरांवरचं आपलं प्रेम हे कायमच राहणार असल्याचं त्यांनी आपल्या खास शैलीत सांगितलं। जे जे पराभूत झाले त्या प्रत्येकाला या 5 वर्षात नगरपालिकेत काम करायची संधी उदयनराजे देणार एवढंच सांगतो आणि फार बोलण्यापेक्षा एवढंच सांगतो, खूप प्रेम करतो तुमच्या संपूर्ण सातारकरांवर, माना न माना आणि सगळ्यांवरती फरक पडणार नाही। तेव्हा आणि आज सुद्धा स्टाईल इज स्टाईल। हिंसेचं गालबोट लागल्यामुळे खानदेशातले सर्व लक्षवेधी ठरलेल्या अमळनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार शिरीष चौधरी यांना जोरदार धक्का बसलाय। माजी आमदार साहेबराव पाटील, त्यांच्या पत्नी आणि शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पुष्पलता पाटील यांनी चौधरींच्या पत्नीवर विजय मिळवलाय। तसंच 16 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व राखले। स्थानिक विकास आघाडीचे नेते अनिल पाटील यांना मारहाण केल्यामुळे आमदार शिरीष चौधरी वादात सापडले। त्यांच्या विरोधात तक्रार देऊनही गुन्हा दाखल झाला नसल्याचा आरोप स्थानिक विकास आघाडीच्या नेत्यांनी केला। त्यामुळे आमदार चौधरी यांच्या गुंडगिरी विरोधात हा कौल असल्याची प्रतिक्रिया स्थानिक विकास आघाडीच्या नेत्यांनी दिली आहे। 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनामधून रद्द केल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये विविध पक्षांनी आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या। पैशांसाठी लागलेल्या रागामध्ये
रांगांमध्ये देशभरात 70 लोकांचा मृत्यू झाला आणि त्याला जबाबदार कोण असा सवाल यावेळी करण्यात आला. आक्रोश मोर्चा असला तरी शहरामध्ये कुठेही बाजारपेठा बंद असल्याचं दृश्य दिसलं नाही. नागरिकांचा या मोर्चामध्ये उत्स्फूर्त सहभाग दिसला नाही. ओरणच्या नगर परिषदेवर भाजपचं कमळ फुलले. ओरण नगर परिषदेच्या एकूण 18 जागांपैकी 13 जागांवर भाजपनं विजय मिळवलाय. नगराध्यक्षपदी देखील भाजपच्या सायली म्हात्रे विजयी झाल्यात. शिवसेनेला फक्त 5 जागांवर समाधान मानावं लागलं, तर काँग्रेस, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे अशा बहुपक्षीयांनी मिळून स्थापन केलेल्या ओरण परिवर्तन आघाडीला खाते उघडता आलं नाही. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या सायली म्हात्रे यांना 7,452 मतं, तर शिवसेनेच्या उमेदवार अर्चना शिंदे यांना 6,065 मतं मिळाली. आयसिस या दहशतवादी संघटनेमध्ये सामील असलेल्या कल्याणचा दहशतवादी अमन तांडेल हा एक हवाई हल्ल्यामध्ये मारला गेल्याची माहिती तुर्की देशातल्या एका अज्ञात व्यक्तीनं दिली आहे. अमन तांडेल याच्या वडिलांना याबाबत एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता आणि या घटनेमुळे कल्याणमध्ये पुन्हा खळबळ माजली आहे. आयसिस या दहशतवादी संघटनेत कल्याण शहरातून इराकमध्ये गेलेले 4 युवक मे 2014 मध्ये सामील झाले होते. आरिफ माजिद, फराज शेख, साहिम तानकी आणि अमन तांडेल अशी या तरुणांची नावं आहेत. अमनच्या वडिलांनी त्याला नाव विचारलं असता त्याने मला एवढीच माहिती तुमच्यापर्यंत देण्यासाठी सांगण्यात आल्याचं स्पष्ट करत फोन कट केला. दरम्यान त्याच्या नातेवाईकांनी फोन आला असल्याचं मान्य केलं असलं तरी अद्याप सुरक्षा यंत्रणांनी कुठलीही खातरजमा न केल्यानं ही बातमी खरी आहे का याबाबत मात्र संभ्रम निर्माण झालाय. राज्यात 2015 मध्ये दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांमध्ये 2014च्या तुलनेत 9.97% वाढ झाली आहे. असं असताना याच वर्षात खुनासह दरोडे तसंच जबरी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये मात्र उल्लेखनीय घट झाली आहे. त्याचवेळी महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये 16.57% इतकी वाढ नोंदली गेलेली आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील गुन्हे 2015 या अहवालाचं पुण्यामध्ये प्रकाशन झालं. या अहवालात स्त्रियांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात वाढ नोंदवण्यात आली असली तरी त्या संदर्भातल्या कायद्यामधल्या सुधारणा तसंच गुन्हे दाखल करण्याबाबत महिलांमध्ये घडून आलेली जागृती त्यामागचं प्रमुख कारण असल्याचं सांगण्यात येत आहे. ठाण्याच्या वागळे इस्टेट इथल्या रामनगर परिसरामध्ये असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन अर्थात ITI मध्ये विद्यार्थ्यांनी तोडफोड केली. विद्यार्थ्यांना पेपर पुनर्तपासणीचे दिलेलं आश्वासन न पाळल्यानं या विद्यार्थ्यांनी कार्यालयात घुसून तोडफोड केली. या ITI मध्ये तब्बल 500 विद्यार्थी शिक्षण घेत होते. हे सर्व विद्यार्थी अन्य परीक्षेत उत्तीर्ण झाले. मात्र नुकत्याच घेण्यात आलेल्या 6 माहीच्या परीक्षेमध्ये 500 विद्यार्थ्यांपैकी केवळ 25 विद्यार्थी पास झाले, तर उर्वरित सर्व विद्यार्थी हे एकाच विषयात नापास झाले. प्राचार्यांनी मुलांच्या तक्रारीची आणि आंदोलनाची दखल घेत पेपर पुनर्तपासणी करण्याची तयारी दाखवलेली होती. मात्र या घटनेला 10 दिवस उलटून दिलेलं आश्वासन न पाळल्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी तोडफोड केली. या प्रकरणी अज्ञात विद्यार्थ्यांवर श्रीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूरमध्ये क्लाउड 7 बार तोडफोड प्रकरणात आरोपी असलेले आमदार कृष्णा खोपडे यांच्या दोन्ही मुलांनी अखेर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. 20 नोव्हेंबरच्या रात्री भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा मुलगा अभिलाष खोपडे यानं बार मालकाचा मुलगा सावंत बंबरोटवार याच्याशी वाद झाल्यावर बारमध्ये तोडफोड करून मारहाण केली होती. त्यात शुभम महाकाळकर या मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनेत बार मालकासह 7 जणांना अटक करण्यात आली आहे. बारमध्ये तोडफोड आणि मारहाण प्रकरणी आमदार खोपडे यांच्या मुलांविरुद्धही गुन्हा दाखल झाला होता. मात्र 7 दिवस उलटून त्यांना अटक झाली नव्हती. वाढता दबाव पाहता दोन्ही आमदार पुत्रांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. मुंबईत राहणाऱ्या सर्वांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळायला हवं यासाठी पाणी हक्क समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. हायकोर्टानं मानवतेच्या भूमिकेतून सर्वांना पाणी मिळवण्याचा हक्क असल्यानं अनधिकृत झोपड्यांना पाणी देण्याचे आदेश 2 वर्षांपूर्वी दिलेले होते. मात्र अजून झोपड्यांना पाणी मिळालेलं नाहीये. मुंबई महापालिकेच्या सभागृहात या संदर्भातला प्रस्ताव कुठल्याही चर्चेविना मंजूर झालाय. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयामध्ये 7 कोटी रुपये खर्चून अद्यावत असा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात आलाय. 50हून अधिक यंत्रणांशी संपर्क ठेवण्याची सुविधा, 5000हून अधिक CCTVच्या माध्यमातून मिळणारं आउटपुट असं बरंच काही या नियंत्रण कक्षात आहे. भारतीय नौदलानं सोमवारी मुंबईजवळच्या समुद्रात विविध प्रात्यक्षिकं सादर करत युद्धाभ्यास केला. नौदलाच्या सरावामध्ये 8 प्रमुख युद्धनौका, विविध हेलिकॉप्टर यांनी सहभाग घेतला होता.
दहशतवाद्यांच्या नौकेवर नौदलाचे कमांडो पाठवत नौका ताब्यात घेणं, वेगवान युद्धनौकेवर कमांडोंना हेलिकॉप्टरद्वारे उतरवणं, हेलिकॉप्टर आणि वेगवान गस्ती नौका यांनी गस्त करत प्रतिबंधात्मक कारवाई करणं, समुद्रात दुसऱ्या युद्धनौकेवर आवश्यक सामान पोहोचवणं, इंधन भरणं याचा सराव नौदलानं केला। या निमित्तानं नौदलाच्या ताकदीचं, क्षमतेचं प्रात्यक्षिकच नौदलानं सादर केलं। सोशल मीडिया, पथनाट्य, पोस्टर, सुरक्षित प्रवासाचं आवाहन करणारे व्हिडिओ या माध्यमातून रेल्वे सुरक्षा प्रवासी सप्ताह होणार आहे। 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर पर्यंत हा सप्ताह होणार आहे। रेल्वे पोलिसांकडून या सुरक्षा सप्ताहाचं आयोजन केलं जाणार आहे। आणि आता पाहूया राष्ट्रीय घडामोडी झटपट। 500 आणि 1000च्या नोट बंद केल्याचा निर्णय लागू झाल्यापासून म्हणजेच 10 नोव्हेंबरपासून 27 नोव्हेंबरपर्यंत बँकांमध्ये तब्बल 8,45,000 कोटी रुपये जमा झालेले, तर जनतेनं याच काळामध्ये 2,16,000 रुपयांची रोकड आपल्या बँक खात्यातून काढली देखील आहे। रिझर्व्ह बँकेने सोमवारी संध्याकाळी ही आकडेवारी जाहीर केली आहे। सोमवारी संध्याकाळी रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या नव्या निर्देशानुसार बँकेत जाऊन पैसे काढण्यावरच्या मर्यादा हटवण्यात आल्यात, पण एटीएम मधून पैसे काढण्यावरच्या मर्यादा मात्र कायम आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये नव्या 2000 आणि 500च्या नोटांसह सध्या चलनात असणारे 100, 50, 20, 10 आणि 5 रुपयांच्या नोटा पुरेशा प्रमाणात बँकांमध्ये भरण्यासाठी येत नसल्याचं रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आलं आणि त्याचं कारण पैसे काढण्यावर असल्याच्या मर्यादा असल्याचं समोर आलंय। पैसे काढणारे ग्राहक सध्या चलनामध्ये असलेल्या नोटांच्या स्वरूपात जितके पैसे बँकेमध्ये भराल तितकी त्या ग्राहकाची काढण्याची मर्यादा वाढणार आहे। म्हणजे जर 2500 किंवा 100, 50, 20, 10 आणि 5 रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात जितकी रक्कम बँकेमध्ये भराल तितकी रक्कम बँकेतून काढता येणार आहे। दरम्यान जे ग्राहक पैसे भरणार नाहीत त्यांना मात्र 24,000 रुपयांची मर्यादा कायम असेल। नोटाबंदीच्या निर्णयावरून संसदेमध्ये गोंधळ कायम आहे। सलग 8व्या दिवशी दोन्ही सभागृहांचं कामकाज गोंधळात वाहून गेलं। राज्यसभेमध्ये आधी 2 वेळा, नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करावं लागलं। लोकसभेमध्ये विरोधी पक्षांनी यावर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्ताव मांडला। गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी विरोधी पक्षांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला। नोटाबंदीच्या निर्णयावर संसदेत चर्चा झाली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याला निश्चित उत्तर देतील, मात्र चर्चा कोणत्या नियमाखाली होणार हे ठरवण्याचा अधिकार हा लोकसभा अध्यक्षांना असल्याचं सिंग म्हणाले। मात्र यामुळे विरोधकांचं समाधान झालं नाही। पंतप्रधानांनी सभागृहात यावं आणि सरकारनं स्थगन प्रस्ताव स्वीकारून चर्चा करावी अशी मागणी विरोधक करत होते। त्यामुळे लोकसभेतही काहीच कामकाज होऊ शकलं नाही। एकीकडे संसदेमध्ये गोंधळ सुरू असताना संसदेबाहेर विरोधी पक्षांनी नोटाबंदी विरोधात आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन काल आक्रोश दिन पाळला। मात्र हा आक्रोश पक्षांचे नेते आणि निवडक कार्यकर्ते यांच्यापुरतीच मर्यादित राहिल्याचं चित्र दिसलं। राजधानीमध्ये संसदेचं कामकाज उधळून लावणाऱ्या विरोधी पक्षांनी संसद भवनाच्या आवारात नोटाबंदी विरोधात आक्रोश केला, तर बाहेर मात्र या पक्षांची एकी दिसली नाही। पाचशे आणि 1000च्या नोटा रद्द केल्यानंतरही लोकांनी दडवून ठेवलेला काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आता केंद्र सरकारनं एक नवीन प्रस्ताव ठेवलाय। आयकर कायद्यामध्ये सुधारणा करणारं विधेयक केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत मांडलं। त्यानुसार आपल्याकडची रक्कम जाहीर केल्यास 50% कर आणि दंड भरावा लागेल, मात्र त्यानंतर पकडले गेल्यास तब्बल 85% दंड पडेल असा सरकारचा प्रस्ताव आहे। प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत स्वतःहून रक्कम जाहीर केल्यास 30% कर, 10% दंड आणि 10% योजनेचा सेस अशी 50% रक्कम सरकारला जमा होईल। याखेरीज उर्वरित 50%पैकी 25% रक्कम ही किमान 4 वर्षांसाठी आरबीआयच्या परवानगीनं नोंदणीकृत सरकारी योजनेमध्ये किमान 4 वर्षांसाठी बिनव्याजी गुंतवावी लागेल। मात्र त्यानंतर काळा पैसा आढळल्यास 60% कर, 25% उपकर आणि 10% दंड अशी 85% रक्कम सरकार दरबारी जमा केली जाईल, असं या सुधारणा विधेयकामध्ये प्रस्तावित करण्यात आलंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।